गुरुदास कामत यांनी आपला राजीनामा मागे घेतलेला आहे। सुशील कुमार शिंदे आणि अहमद पटेल यांच्या मध्यस्थीनंतर गुरुदास कामत यांनी आपला राजीनामा मागे घेतलेला आहे। गुरुदास कामत गेले काही वर्ष नाराज होते आणि त्यांनी आपली नाराजी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात पाठवली होती। गुरुदास कामत यांच्या वतीने सुशील कुमार शिंदे आणि अहमद पटेल यांनी थेट सोनिया गांधींची चर्चा केली आणि त्यानंतर गुरुदास कामत यांनी आपला राजीनामा मागे घेतलेला आहे आणि गुरुदास कामत यांचं बंड तुर्तास तरी थंड झालेलं आहे। हेमंत बिरजे आपल्यासोबत आहे। हेमंत, गुरुदास कामत यांचं बंड तरी थंडावलं, मात्र गुरुदास कामत यांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे पक्षश्रेष्ठींकडून? मयांक, गुरुदास कामत आपल्याला जे काय आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल सांगायला तयार नाही, पण त्यांनी जो दिलेला राजीनामा होता पक्ष श्रेष्ठींकडे, आपला पक्ष सदस्यत्वाचा आणि जी काही पदं होती त्याच्या संदर्भातला, तो मागे घेतलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली आहे। पण हा जे बंड आहे ते आता थंड झालं अशा पद्धतीचं जे म्हटलं जाते ते योग्यच आहे, कारण गुरुदास कामतांचा जो गट होता, नाराज गट, तो शनिवारी सोनिया गांधींना प्रत्यक्षात भेटला होता। त्याच्यामध्ये जनार्दन चांदूरकरांपासून जे मुंबईतले जे काँग्रेसचे काही उमेदवार होते जे विधानसभेचे ते होते आणि त्याचबरोबर काही महिला अध्यक्ष होत्या आणि ह्या सर्वांनी भेट घेतली आणि भेटीच्या वेळेला जे काही संजय निरुपम कार्यपद्धती राबवत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। पण गुरुदास कामतांनी राजीनामा देणे अयोग्य आहे अशा पद्धतीचं सोनिया गांधींनी म्हटलं आणि त्यानंतर सोनिया गांधींची अहमद पटेल आणि त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे यांच्या मध्यस्थीमार्फत भेट झाल्याची माहिती मिळते आणि त्या भेटीतच कुठेतरी त्यांची नाराजी आहे ती दूर करण्याचा इथे आश्वासन मिळालं अशा पद्धतीचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात आणि त्या आश्वासनानंतर गुरुदास कामत पुन्हा एकदा आता पक्षामध्ये सक्रिय होणार आहेत आणि मुंबईतच नाही तर काँग्रेसच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडतील अशा पद्धतीने। हेमंत, राजीनामा मागे घेतल्यानंतर गुरुदास कामत यांच्या समर्थकांशी काही तुझं बोलणं झालंय का? समर्थकांचं हेच म्हणणं आहे की आता गुरुदास कामतांची जी बाजू आहे ती ऐकून घेतलेली आहे आणि ती ऐकून घेताना जे काही पक्षामध्ये त्यांचं स्थान आहे त्याला कुठेही धक्का लागणार नाही। हेमंत, आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर नेते आहेत काँग्रेसचे उपस्थित। चांदूरकरजी, गुरुदास कामत यांनी राजीनामा मागे घेतलेला आहे, एक सकारात्मक घटना काँग्रेससाठी म्हणावी लागेल। 100% सकारात्मक। गुरुदास कामत इज अ पार्ट एंड पार्सल ऑफ कांग्रेस। वो मुंबई कांग्रेस की तो जान है और सोनिया गांधी और राहुल गांधी को जो चाहने वाले वो नेता है। और क्या है कि ये अभी मुंबई कांग्रेस में इतनी जोर से ताकत आएगी, सब ग्रुप सब वो उनकी लीडरशिप में एक हो जाएंगे और काम जोर से सोनिया जी के और राहुल जी के लीडरशिप के अंडर कामत साहब करेंगे। पण चांदूरकरजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामधलं जे वैर आहे, यांचं जे भांडण आहे ते सर्वश्रुतच आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही गट एकत्र काम करू शकतात मुंबईमध्ये? ऐसा है कि गुरुदास कामत 40 साल से ज्यादा कांग्रेस में काम करते, 40 साल से ज्यादा काम करते हैं और जो दूसरे नाम आप मेरे को रेफर कर रहे हैं वो है हमारी पार्टी में आए हुए हैं, उनका कोई मुकाबला नहीं है। वी आर ऑल वर्किंग अंडर द लीडरशिप ऑफ गुरुदास कामत। म्हणजे संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली नाही तर गुरुदास कामत यांच्या अध्यक्षतेखाली पुढच्या निवडणुका होतील मुंबईत? नहीं, लीडरशिप वी आर सेइंग लीडरशिप। हमारी लीडरशिप सोनिया जी है दिल्ली में, हमारी महाराष्ट्र में लीडरशिप अशोक चौहान है और हमारे गुरुदास कामत साहब है। पण संजय निरुपम को उन्होंने अपॉइंट किया है, वो जो मैडम की इंस्ट्रक्शंस है वो हम काम करेंगे ना। पण संजय निरुपम हेकेखोर आहेत अशा प्रकारची एक प्रतिक्रिया जी आहे ती कामत समर्थकांकडून येते। नाही, कामत साहेब असं कधीच म्हणू शकत नाही। कामत साहेबांचे समर्थक जे आहेत त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया येते की संजय निरुपम ऐकत नाहीत आणि हेकेखोरी करतात। नाही, आता काय आहे की ते सगळे जे आहेत ते त्या सगळे कार्यकर्ते, गुरुदास कामत साहेबांचे कार्यकर्ते सगळे खुश आहेत आणि आता त्या गुरुदास कामत साहेबांच्या बरोबर ते जसे पूर्वी काम करायचे आता काम करणार, ते जोरात काम करणार आणि काँग्रेस वाढवणार मुंबई। पण कुठेतरी संजय निरुपम यांच्याबद्दल नाराजी आहे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांची मुंबईतल्या? नाही, आता असं आहे की पक्ष एवढा मोठा आहे की ते सगळं असं चालत राहतं, परंतु अल्टीमेटली गुरुदास कामत साहब ने जो काम किया है मुंबई शहर में और महाराष्ट्र में और देश के लिए, तो वो हमारे लिए बड़े नेता है, इज अ बिग लीडर। धन्यवाद दिलेल्या
या माहितीबद्दल जनार्दन चांदूरकर आपल्यासोबत होते. गुरुदास कामत यांनी राजीनामा मागे घेतलेला आहे. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी.